मी मुद्द्यावर येतो ना. मला आरक्षण म्हणजे सुषमाताईंना ते सांगायचंच आहे. सुषमाताईंना माहिती आहे की सगळ्यात जास्त अॅट्रॉसिटीज मग पारधी भावावर असोत की कोणत्याही भावावर असोत, मागासवर्ग कुणावर होतात त्यांना माहिती आहे. आणि जेव्हा बलाढ्य असतो, मसल पॉवर असते, मनी पॉवर असते, आणि त्यातले त्यात गावातला सगळ्यात गरीब माणूस श्रीमंत कोण असतं हे सुषमाताईंना माहिती आहे, पण त्या नाही आहेत. हां, मी आता पुढे जाताना तुम्हाला सांगतो की शिंदे साहेबांचा वापर मनोज जरंगे करत आहे. शिंदे साहेबांना गोड गोड दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, कारण ही वैचारिकपणे तुम्हाला सांगतो राजकीय दुकानदारी आहे. त्याचं कारण सांगतो की शिंदे साहेबांबद्दल टीका नाही करायची म्हणजे इतर मराठा जो आहे, जो पेईंग मराठा आहे, जो बलाढ्य मराठा आहे, त्याच्या मनात एक जागा निर्माण करायची की बघा आपण आदरदान मराठा जेव्हा मुख्यमंत्री असते त्यावेळेस मी कसं बोलतो आणि मी कसं त्रासून सोडतो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, जात नाही डोक्यातून, जात नाही डोक्यातून. त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि म्हणून 58 लाख मला वाटतं याच्यावर सुषमाजींना बोलायचं असेल, त्या पुन्हा रिकनेक्ट झालेले आहेत. सुषमाजी अगदी थोडक्यात